आजच यायचं नाही नाही त्यांचं उत्तर आले ते वाचून दाखव त्यांना त्यांना द्या सर्व PSO करिता सूचना आहेत की सध्या माननीय पंतप्रधान साहेबांनी इंधन बचतीकरिता त्यांचा ताफा कमी केला आहे. त्या अनुषंगाने बरेच VIP आपल्या वाहनांचा ताफा कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन ताफा कमी करताना किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास VIPच्या सुरक्षेमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही व आपली उपस्थिती कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. विशेष सुरक्षा विभाग मुंबई. विशेष सुरक्षा विभाग मुंबई त्यांनी माझ्या सहकार्याने कळलं. म्हणजे याच्या बाहेर आम्ही गेलेलो नाही. आम्ही जातो आहे त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला त्यांचं मत स्वच्छ या ठिकाणी कळवलं आहे. सर तुम्ही म्हटलात की सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्याला मोदींनी यावं. मोदी थेट लोकांशी बोलतात मात्र सर्वपक्षीय बैठकीला येत नाही. याचा काय परिणाम होतो एकूण निर्णय? पार्लमेंटमध्ये सुद्धा ते कुठेच येतात. म्हणजे विश्वासाचा ठराव अविश्वासाचा ठराव राष्ट्रपतींचं अभिभाषण असे 2-3 जर ऑकेजन ठेवले तर ते फारसं कधी येत नाही. मागच्या 7 सेशनमध्ये राज्यसभेत एक दिवस सुद्धा ते आली असं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळं साहजिकच देशाचा प्रमुख याची उपस्थिती ही राहिली आणि त्यांच्या समोर डिस्कशन झालं आणि अन्य घटकांची काय मताची त्यांच्या लक्षात आली तर त्याचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे असं म्हणता येईल. साहेब, इंधनाचा आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे महागाईचा दर वाढलेला आहे. सर्वसामान्यांना सर्वच गोष्टी महाग होत आहेत. सरकारला ही महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अपयश आले का वाटते? असं एकदम हा निष्कर्ष लगेच काढणं योग्य नाही. या इश्यूची सुरुवात कुठून झाली? या इश्यूची सुरुवात झाली इराण आणि तिच्याच्या आणि विशेषतः लेबनॉनवर अजूनही अटॅक जे चालू आहेत त्या सगळ्यामुळं त्या भागात एक प्रकारचं चिंतेचं वातावरण आहे. इनफॅक्ट आपण इथून इंग्लंडला जातो कोणी भारतीय तो बाहेर इराणच्या जवळून जातो तो रूस जातो. पण ही स्थिती झाल्यानंतर इराणची आणि अमेरिकेची तेव्हापासून तो रूल बदलला आणि लांबचा रूल हा घ्यावा लागला आणि लांबचा रूल घेण्यानं फ्युएल कन्झम्पशन वाढते, प्रवास महागात करतो आणि त्यामुळं या स्थितीमुळं ते घडलेलं आहे. मी त्याचा दोष भारत सरकारला देणार नाही. देश पातळीवरती आणि एक मुद्दा जास्त चर्चेत आहे सध्या, तो नीट परीक्षा जी रद्द झाली त्याच्यामुळे साधारण 22 लाख मुलांचं नुकसान झाले. त्याच्याबद्दल CBI इन्क्वायरी सुरू आहे. मात्र यापूर्वीच्या नीटच्या परीक्षेच्या बाबत जो CBIनं तपास केलेला होता त्याचाही खुलासा नाही. आता ही परीक्षा कधी होईल तेही स्पष्ट नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य आधांतरी आहे आणि त्याच्यावरती सगळीकडून आवाज उठवला जातो. ते खरं सांगायचं म्हणजे यापूर्वी 1-2दा हे घडलं आणि ते घडलं असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झाले. आज हजारो मुलं आज देशामध्ये जे परीक्षेला बसतात